प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईई साठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कायमच वाढदिवस वेगळेपणाने साजरे करणे व त्या माध्यमातून गोरगरीब गरजू लोकांना मदत करणे हे काम युवा नेते श्रीधर जाधव करत होते। मात्र यावर्षी ट्री आर्मीच्या सहकार्याने त्यांनी वृक्ष लागवड केली आहे। वाढदिवसाला अनाठाई खर्च न करता ट्री आर्मीचे धोरण डोळ्यासमोर ठेवून झाडे वाढवली पाहिजेत या उदात्त हेतूने यावर्षी युवा नेते श्रीधर जाधव यांनी वाढदिवसानिमित्त आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते वृक्ष लागवड केली आहे। या उपक्रमाचे सर्व शहरातून कौतुक होत आहे। येईल ओंजळीत जग सारं आपसुक सामील होती र दिशा, सपान साकळला बापनीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा, खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा, नशीब चावळ काढीत मागर धीरला नेते आणि माझे सहकारी मित्र आदरणीय श्रीधर जाधव यांचा 41वा वाढदिवस आहे आणि गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्रीधर भैया वाढदिवस साजरा करतात। गोरगरीब लोकांना मदत करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली। यावेळेला ट्री आर्मीच्या माध्यमातून जो उपक्रम आपण या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी सुरू केला आहे त्याच्यामध्ये श्रीधर भैयांचं योगदान म्हणून त्यांचा आज 41वा वाढदिवस आहे आणि जवळपास 5-6 वर्षाची झाडं, जवळपास 41 झाडं त्यांनी ह्या आपल्या विट्यातील लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीला त्यांनी या ठिकाणी आज त्यांचं योगदान म्हणून त्यांनी दान केलेत आणि या 41 मोठ्या झाडांचं वृक्षारोपण या आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे पूर्ण करतोय। मी खूप श्रीधर भैयांचा आभार व्यक्त करतो, कारण ट्री आर्मीच्या उपक्रमामध्ये सगळ्यांनी फुलाची पाकळी घेऊन याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। यापूर्वी रणजित पाटील यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं आणि आज श्रीधर भैयांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान या रुद्रभूमीला होतं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।